थंबनेलमध्ये आपण बरोबर वाचलेले आहे 17/2025 करिता सरलच्या स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्यांची डेटा एंट्री कशी करायची आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। ॲक्च्युली सरलमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत, कारण सरल UDAS पोर्टलसोबत इंटिग्रेट करण्यात आलेला आहे। तर काही शाळांना सरल पोर्टलमध्ये लॉग इन करता येऊन नाही राहिलेले आहे, त्यांना खूप प्रॉब्लेम चालले। तर या ठिकाणी आपण कोणते बदल झालेले आहेत ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी या चॅनलमध्ये घेऊन येणार आहोत। तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील। नमस्कार, मी रवी गुरनुले नेट जगत या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। तर ब्राउझरमध्ये आता मी सरलची साईट ओपन करतो। त्याकरिता सरलची वेबसाईट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, education.maharashtra.gov.in हे ब्राउझरमध्ये टाईप केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीची सरलची साईट ओपन होईल। ठीक आहे, तर या ठिकाणी होम बटन आहे, अबाउट सरल आहे, डिपार्टमेंट युजर लिंक आहे आणि या ठिकाणी आता सरलचे वेगवेगळे जे पोर्टल्स आहेत ते ओपन होण्यासाठी इथे वेगवेगळे बटन्स दिलेले आहेत। ठीक आहे, फ्री स्कूल रजिस्ट्रेशन, स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, स्टाफ पोर्टल, संस्था पोर्टल, RT, 25% ॲडमिशन, संच मान्यता, असे वेगवेगळे पोर्टल्सची नावं या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्यापैकी आपण स्टुडंट पोर्टलवर क्लिक करू, म्हणजे हा आपला आता स्टुडंट पोर्टल ओपन होईल। ठीक आहे, तर आपल्याला माहितीच आहे हा जो स्टुडंट पोर्टल आहे हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे, म्हणजे सरल पोर्टल जो आहे तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे। इथे स्पष्ट लिहिलेलं आहे स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। ठीक आहे, तर या ठिकाणी आता मी पोर्टलमध्ये ओपन करतो स्टुडंट पोर्टल। तर या ठिकाणी आता आपल्याला स्टुडंट पोर्टल ओपन होईल। तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही ओपन करता तर त्यावेळेस तुम्हाला ही नवीन सूचना मिळेल, शैक्षणिक वर्ष 25-26साठी सरल प्लस UDAS प्लस इंटिग्रेटेड पोर्टल उपलब्ध करून देण्यात आलेले आहे, याची नोंद घ्यावी। तर या सत्राकरिता म्हणजे 2025-26साठी सरल आणि UDAS प्लस हे पोर्टल दोन्ही इंटिग्रेटेड झालेलं आहे। इंटिग्रेटेड म्हणजे काय, तर UDAS पोर्टलमध्ये ऑलरेडी आपण माहिती भरून राहिलेली आहे, तर तीच माहिती सरलसाठी वापरण्यात येणार आहे। तर ही सूचना यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। तर याला मी क्लोज करतो। तर आपल्यासमोर आता ही अशी स्क्रीन दिसणार। तर या स्क्रीनमध्ये डाव्या बाजूला ओल्ड स्टुडंट पोर्टल म्हणजे अप टू 24-25, म्हणजे जुनं जर ओपन करायचं असेल स्टुडंट पोर्टल तर तुम्हाला या बटनवर क्लिक करून जुना पोर्टल ओपन करता येईल। आणि राईट साईडला क्लिक हिअर फॉर RT 25% ॲडमिशन, जर RTची पोर्टल ओपन करायचं असेल तर तुम्ही राईट बटनवरती क्लिक करणार आणि मध्ये जो हा बॉक्स दिसत आहे तर हा लॉग इन हिअर फॉर AY 2025-26 म्हणजे हा या सत्राकरिता आपल्याला स्टुडंट पोर्टलसाठी लॉग इन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। सोबतच तुम्ही जर इथे नोटीस केले महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल सरल 3.0, म्हणजे हा जो सरल आहे हा 3.0 आहे, म्हणजे सरलचा स्टुडंट पोर्टल जो हा आहे तो 3.0 वर्जनचा आहे। जर काही ब्राउझरमध्ये काय होणार, तुम्हाला जुन्या कुकीजमुळे तर जुना पोर्टल ओपन होण्याची शक्यता राहू शकते। तर अशा वेळेस तुम्ही ते चेक केलं पाहिजे। जसं आता मी ओपन करून ठेवलेलं आहे या ठिकाणी, तर हा जो ब्राउझर आहे तर या ब्राउझरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीची स्क्रीन दिसणार। ठीक आहे, आणि याचं URL सुद्धा वेगळं आहे आणि तुम्हाला जी स्क्रीनवर सूचना दिसणार ते हे मगापेक्षा थोडी वेगळी आहे। तर याच्या बाहेर जर मी क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी क्लिअरली इथे मेन्शन दिसेल महाराष्ट्र एज्युकेशन पोर्टल सरल 2.0। तर हा जो 2.0 आहे हा जुना वर्जन आहे। ठीक आहे, जुना वर्जन म्हणजे आपण मागच्या वर्षी या पोर्टलमध्ये काम केलेलं होतं। जर तुम्हाला जुनं वर्जन बघायचं असेल तर तुम्ही या बटनवर क्लिक ह्या पोर्टलवर तुम्ही लॉग इन करून
जुन्या व्हर्जनची माहिती बघू शकता, म्हणजे जुन्या वर्षाची माहिती सरल पोर्टलची या ठिकाणाहून तुम्हाला बघायला मिळेल. तर आता आपण या नवीन सरलमध्ये म्हणजे 17/2025चा जो नवीन सरल आहे, सरल 3.0, ह्याचा आपण स्टुडंट पोर्टलला लॉग इन करूया. इथे आता मी युजर नेम म्हणजे आपला UDAS कोड एंटर करणार. ठीक आहे, एक UDAS कोड एंटर केला. त्याच्यानंतर पासवर्ड जो आहे, आपल्याला पहिल्यांदाच ही शाळा आपण लॉग इन करून राहिलेलो आहे. जर आपण पहिल्यांदा जर लॉग इन करत असेल तर नेहमीप्रमाणे डिफॉल्ट पासवर्ड टाकायचा असतो आणि तो डिफॉल्ट पासवर्ड जो आहे तो गेफ्ट GUEFT गेफ्ट 1 2 3 आणि हे 3 सिम्बॉल टाकायचं. नंतर कॅप्चा टाकणार या ठिकाणी आपण. ठीक आहे, आणि लॉग इनवर क्लिक करणार. आता आपल्यासमोर या विंडोला क्लोज करू. आपल्यासमोर ही स्क्रीन दिसत आहे. आता या स्क्रीनमध्ये जनरली काय होते, शाळा डिफॉल्ट और एक्झिस्टिंग पासवर्ड या रकान्यामध्ये आपल्याला परत गिफ्टच पासवर्ड टाकायचे आहे. GUEFT 1 2 3 आणि !@ हाच पासवर्ड टाकणार आहे जो आपण पूर्वी टाकलेला आहे. या ठिकाणी तुमच्याकडे जो आतापर्यंत वापरत आलेला पासवर्ड आहे तो वापरायचा नाही. ठीक आहे, गिफ्ट म्हणजे जो डिफॉल्ट पासवर्ड आहे, हा डिफॉल्ट पासवर्ड म्हणजे गिफ्टवाला, तोच आपण या ठिकाणी रिपीट टाकणार आहे. आणि आता नवीन पासवर्ड आपण बदलवणार, म्हणजे नवीन पासवर्ड टाकणार आणि त्याला पुन्हा रिटाईप करणार. मी आता इथं नवीन पासवर्ड टाकतो. ठीक आहे, आणि त्याला रिटाईप करतो आणि मग चेंज बटनवर क्लिक कर, म्हणजे चेंज पासवर्डवर क्लिक करतो. आता तुम्हाला पासवर्ड अपडेटेड सक्सेसफुली, म्हणजे याचा पासवर्ड आता बदललेला आहे असा तुम्हाला हा मेसेज दिसेल आणि त्यावरती मग आता ओके करणार. आता आपण परत UDAS कोड टाकणार. आता जो नवीन पासवर्ड आहे त्याच्याने आपण लॉग इन करू. नवीन पासवर्ड टाकलेला या रकान्यामध्ये मी पासवर्डचा आणि आता कॅप्चा टाकणार, कारण पासवर्ड आपण बदलून घेतलेला आहे. ठीक आहे, आणि लॉग इन करू. लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर ही स्क्रीन दिसून राहिलेली आहे. तर या स्क्रीनमध्ये आता स्कूल डिटेल्स या बटनवर क्लिक करू तर तुम्हाला स्कूलची डिटेल्स या ठिकाणी दिसणार. या ठिकाणी प्रिन्सिपलचं नाव पूर्ण, इथे लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम एंटर करायचं आहे. प्रिन्सिपलचा डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एंटर करायचा आहे. प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. स्कूलचं ईमेल ID वगैरे सध्या दिलेलं नाही आहे. आणि मग सेव्ह बटनवर क्लिक करावं लागेल. तर हे डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत आणि सेव्ह बटनवर आपण क्लिक करू. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टुडंट एंट्री ही टॅब आहे, त्याच्या खाली इथे स्टुडंट डिटेल्स दिसत आहेत. तर स्टुडंट डिटेल्सवर क्लिक केलं तर आपल्याला या पद्धतीची स्क्रीन दिसते आणि इथे आता मेसेज दिसून राहिलेला आहे, प्लीज सिलेक्ट अकॅडमिक इयर. ओके करू आणि अकॅडमिक इयर सिलेक्ट करू. आता 25-26 या ठिकाणी आपण सिलेक्ट करणार आहे. स्टँडर्ड कोणकोणते आहेत ते इथे दिलेले आहेत. आता स्टँडर्ड अगोदरच्या व्हर्जनमध्ये क्लास म्हणून होते, क्लास 1st, 2nd, 3rd, 4th, 5th अशा पद्धतीचे होते. आता या ठिकाणी क्लासच्या ऐवजी ग्रेड असं वापरलेलं आहे. ठीक आहे, तर आपण एखादी ग्रेड घेऊन घेऊ. जसा हा मी फर्स्ट घेतो. स्ट्रीम नॉट अप्लिकेबल ॲज युजल, डिव्हिजन A आणि गो. तर हे आपल्याला पूर्ण स्टुडंट्स या ठिकाणी दिसून राहिलेले आहेत. हे स्टुडंट्स पहिल्या वर्गातील आहे आणि इथे तुम्ही स्टुडंटचा पूर्ण डेटा व्ह्यू म्हणून व्ह्यू बटनवर क्लिक करून पाहू शकता. आधार स्टेटस व्हॅलिडेट झालेले आहे, काही विद्यार्थी नॉट व्हॅलिडेटेड आहे, म्हणजे यांचं व्हॅलिडेशन इनकम्प्लीट आहे. ठीक आहे, आणि एक बटन आहे इथे एडिटची कास्टच्या याच्यामध्ये. तर प्रत्येक विद्यार्थ्यांचे आपल्याला स्टुडंट पोर्टलमध्ये, सरलच्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला इथे एडिटचं ऑप्शन आहे आणि इथे एडिटमध्ये आपण त्याची कोणती कास्ट आहे या ठिकाणी आपण ते नमूद करून घेणार आहोत. तर हा डेटा आपण एंटर केलेला नाही, तुम्ही लक्षात घ्या. हा आपण पहिल्यांदाच ओपन केलेला आहे, नवीन पासवर्ड बनवलेला आहे. तर हा डेटा आला कुठून मग? तर हे इथे जे काही क्लासेस दिसून राहिलेले आहेत आपल्याला, तर ह्या क्लासेसचा पूर्ण डेटा हा UDAS मधून घेण्यात आलेला आहे.
ही गोष्ट तुमच्या लक्षात यायला आता पाहिजे. जे काही काम आपण UDASमध्ये करू ते सगळं काम या UDASचं सरल पोर्टलशी लिंक केल्यामुळे तिथला जो डेटा आहे हा इथे वेळोवेळी सिंक्रोनाइज होत असतो आणि आपल्याला या ठिकाणी पूर्ण डेटा दिसत असतो. तर नव्याने आपल्याला या ठिकाणी एंट्री करायची नाही. ठीक आहे. जसं आपण मागच्या वर्षी सरलमध्ये सुद्धा एंट्री करत होतो, सरलमध्ये आपण अटॅच करत होतो, डिटॅच करत होतो किंवा रिक्वेस्ट वगैरे पाठवत होतो, तर त्या सगळ्या बटन इथून आता काढून टाकण्यात आलेल्या आहेत. सरलचे इम्पोर्ट म्हणजे अटॅच आणि ट्रान्सफर रिक्वेस्ट हे बटन्स या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. हे जुन्या व्हर्जनमध्ये होते. या व्हर्जनमध्ये हे जे सगळे काम आहेत, डेटा एंट्री करणे, विद्यार्थ्यांची माहिती अपडेट करणे, सोबतच इम्पोर्ट करणे, दुसऱ्या शाळेमधून विद्यार्थी इम्पोर्ट करून घेणे, हे सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी UDASमध्ये करणार आहोत. आणि UDASमध्ये जे काही काम करू त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला या सरलच्या स्टुडंट पोर्टलमध्ये आपल्याला दिसणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला नव्याने एंट्री करण्याची आवश्यकता नाही किंवा इथे अटॅच करण्याची आवश्यकता नाही, प्रमोशनसुद्धा करण्याची आवश्यकता नाही. तर तुम्ही जे काही काम UDASमध्ये कराल तेच तुम्हाला या सरल पोर्टलमध्ये दिसेल. फक्त तुम्हाला एडिट ऑप्शनमध्ये कास्ट सिलेक्ट करायची आहे, कारण कास्ट जी आहे ती आपण UDASमध्ये केलेली नाही किंवा UDASमध्ये कास्टचं कोणताही ऑप्शन आपल्याला दिलेलं नाही आहे. तर या ठिकाणी आपण एडिट ऑप्शनद्वारे इथे कास्ट नमूद करता येईल. आणि सोबत जर विद्यार्थ्याचा डेटा जर बघायचा असेल तर आपण व्ह्यू बटनवर क्लिक करून त्या विद्यार्थ्याचा पूर्ण डेटा या ठिकाणी दिसू शकते. ठीक आहे. आणि मग अपार ID नॉट अवेलेबल, सध्या अपार ID अवेलेबल नाही आहे. ज्या विद्यार्थ्याची अपार ID अवेलेबल असेल त्यांची अपार ID पण या ठिकाणी दिसणार. आणि इथे लँग्वेज, फर्स्ट लँग्वेज कोणती, सेकंड लँग्वेज कोणती, थर्ड लँग्वेज कोणती, ते सुद्धा आपण या ठिकाणी अपडेट करून घेऊ शकतो. तर अशा पद्धतीचं हा सरलमध्ये स्टुडंटची इन्फॉर्मेशन आपल्याला दिसेल. मी आता बॅक करून राहिलेला आहे. तर असेच आपण कोणत्याही वर्गासाठी पाहू शकतो. हा जसं मी पहिल्या वर्गासाठी बघितलं म्हणजे ग्रेड 1साठी, तर आपण ग्रेड 3साठी एकदा ट्राय करून बघू. तर ग्रेड 3मध्ये आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. सगळा डेटा दिसणार, व्हॅलिडेशन दिसणार आधारचं, आणि इथे एक चेंजेस हा एक तुम्हाला बघायला मिळेल, पेन ID. ठीक आहे. जसं मागच्या वर्षी स्टुडंट ID होतं, तर ते स्टुडंट IDच्या ठिकाणी इथे आता पेन ID आलेला आहे. आणि स्टुडंट ID खूप मोठा नंबर राहत होता, तर त्याऐवजी आता पेन ID जो आहे हा UDASमधलाच पेन आहे, PEN, परमनंट एज्युकेशन नंबर. तो UDASमधलाच या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्हाला एका विद्यार्थ्यासाठी आपण मागच्या वर्षी स्टुडंट ID पण मेंटेन करत होतो, सोबत पेन पण मेंटेन करत होतो. तर त्या गोष्टी इथे आता एकच मेंटेन करावं लागणार आहे, पेन ID किंवा पेन. ठीक आहे. तर हे UDASमध्येच राहते, तेच आपण या ठिकाणी घेणार आहे. आणि नंतर आहे संच मान्यता. इथे संच मान्यताची बटन आहे. संच मान्यतासाठी आता सगळं जो काही UDASमध्ये तुम्ही काम करणार तर ते सगळे संच मान्यतामध्ये आपल्याला या ठिकाणी फॉरवर्ड करण्यासाठी अवेलेबल होतील. म्हणजेच संच मान्यता जी आहे ती आता UDAS पोर्टलमधून जो काही रेकॉर्ड राहील त्याच्या आधारावर संच मान्यता सरल पोर्टलमध्ये तयार होईल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता आपण रिपोर्ट मेनू बघू. रिपोर्टमध्ये HM लेवल रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये स्टुडंट कॅटलॉग आहे. स्टुडंट कॅटलॉगवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून प्रत्येक वर्गाची एक्सेल शीट पण डाउनलोड करून घेता येते. आता मी वर्ष सिलेक्ट केलं, एखादी स्टँडर्ड सिलेक्ट करतो आणि मग डिव्हिजन सिलेक्ट करतो. आता ऑल डिव्हिजन करून घेतो आणि कॅटलॉग टाईप रेग्युलर गो याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला हे स्टुडंटची इन्फॉर्मेशन इथे पूर्ण दिसून राहिलेली आहे. सोबत एक्सेलची बटन आहे. जर एक्सेलचे बटनवर क्लिक केलं तर आपली एक्सेल फाईल ही डाउनलोड होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही आपल्या रेकॉर्डला ही एक्सेल फाईल
ठेवू शकता, ज्याच्यामुळे स्टुडंटचा ID आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर CSV फाईल पण डाउनलोड करता येईल. मग आधार रिपोर्ट आहे. या ठिकाणी रिपोर्टमध्ये आधारमध्ये आधार स्टेटस म्हणजे प्रत्येक मुलांचे आधार किती व्हॅलिडेट झालेले आहे हे आपण सरलमध्ये सुद्धा बघू शकतो. आणि प्रत्येक वर्गावाईज व्हॅलिडेटेड आधार, इनव्हॅलिड आधार, अवेलेबल स्टुडंट, आधार नॉट अवेलेबल आणि पूर्ण टोटल काउंट अशा पद्धतीने आपल्याला त्याचं बायफर्गेशन दिसेल. आणि प्रत्येक वर्गाचं विद्यार्थ्यांचंही बघायचं असेल तर त्या नंबरवर क्लिक केलं की पूर्ण विद्यार्थ्यांचे आधारचे डिटेल म्हणजे विद्यार्थ्यांचे नावं दिसतील. त्याच आहे. जसं मी आता इनव्हॅलिड किती आहे तर ह्या नंबरवर क्लिक केलं आणि कोणता विद्यार्थीचं आधार इनव्हॅलिड झालेलं आहे हे आपल्याला इथून पण चेक करता येईल. हीच माहिती तुम्हाला UDASमध्ये पण बघता येईल. UDASमध्ये जर तुम्ही चेंजेस केले तर या ठिकाणी पण आपोआप चेंजेस होतील, कारण हे सिंक्रोनाइज होत राहते. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी काही बदल करण्यात आलेले आहे. इथे तुम्हाला दिसत आहे इम्पॉर्टंट अलर्ट्स. ठीक आहे. हे इथं इम्पॉर्टंट अलर्ट दिसत आहे बघा. या ठिकाणी लिहिलेला आहे आधार स्टेटस रिसिव्ड फ्रॉम UDAS प्लस. म्हणजे हा जो आधार स्टेटस आहे हा कुठून आलेला आहे तर UDAS प्लसमधून आलेला आहे. तर ही जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे हे सगळी पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला UDASमधून येऊन राहिलेली आहे. तर तुम्हाला UDASमध्ये काम करणे खूप गरजेचं आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं आपण UDASमध्ये जर काम केलं तर आपल्याला सरलमध्ये सुद्धा त्याचा इफेक्ट दिसेल. आणि हेच मग संच मान्यतासाठी हेच स्टुडंट समोर आपल्याला अवेलेबल होतील. समोरच्या व्हिडिओमध्ये आपण संच मान्यता कशा पद्धतीने बघणार आहोत. हे सध्या जेव्हा संच मान्यता येईल त्यावेळेस ही बटन ॲक्टिवेट होईल. सध्या तरी ही संच मान्यता बटन ॲक्टिवेट नाही किंवा या ठिकाणी अजूनपर्यंत रिपोर्ट आलेली नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला सरल पोर्टलच्या स्टुडंट पोर्टलमध्ये म्हणजे सरलच्या स्टुडंट पोर्टलमध्ये काम करून घ्यावयाचे आहे. बेसिकली काम आपल्याला UDASमध्येच करायचं आहे, हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर धन्यवाद. इथपर्यंत तुम्ही आपण व्हिडिओ बघितलेला आहे. आता तुम्हाला कळलेलं असेल की सरलमध्ये एंट्री कशी करायची. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच याला लाईक करा, शेअर करा, इतरांना पण या गोष्टी कळू द्या. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अधिकचं मोटिवेशन मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.